H1B वर आता नवीन आलं आहे की हे फक्त नवीन ॲप्लिकंटसाठी आहे, एक्झिस्टिंग ला काही फरक पडणार नाही. तर क्लिअरली हा प्रेसिडेंट जो आहे ह्याला इंग्लिशमध्ये म्हण आहे शूट फर्स्ट एम लेटर. म्हणजे आधी करायचं मग विचार करायचा की आपण नीट केलं आहे का, मग फीडबॅक घ्यायचा, मग आपण त्याला थोडं चेंज करायचं. इट्स व्हेरी अनप्रोफेशनल, पण ठीक आहे, एव्हरीवन इज देअर ओन पर्सन. टॅरिफमध्ये पण हेच केलं, आधी केलं त्यांनी, मग त्याला कळलं की अरे ह्यानी खूप वाट लागेल, तर मग त्याला परत रोल बॅक केला किंवा त्याला म्यूट केलं थोडंसं. पण एक क्लिअर सेंटिमेंट क्लिअरली दिसते ह्याच्यामध्ये की सेल्फ रिलायन्स, अँटी इमिग्रेशन, अँटी ग्लोबलायझेशन सेंटिमेंट आहे. नॉट ओनली US बट ओव्हरऑल इन द वर्ल्ड पीपल आर गेटिंग मोर. आपण भारतातून बघा, मेक इन इंडिया, सेल्फ रिलायन्सचा जो सेंटिमेंट आहे भरपूर आहे. पण ह्याच्यात एक सेकंड ऑर्डर इन्साईट अशी आहे माझ्या मते तरी, एक विचार करायची गोष्ट आहे की आपण मुलांना कुठल्या बोर्डात टाकायचं. आता IB हॅज बिकम ह्यूज. एज्युकेशनमध्ये इतके IB स्कूल्स आलेत इंडियामध्ये, कारण IBमध्ये त्या बोर्डमध्ये तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ॲप्लिकेशन्स वगैरेमध्ये इट्स अन ॲक्सेप्टेबल ग्लोबल बोर्ड फॉर युनिव्हर्सिटीज इन द US अँड एस्पेशली US, पण इवन आउटसाईड. पण त्याच्यात असं आहे की असं म्हणतात की इट्स नॉट मोस्ट वेल ट्यून्ड फॉर इंडियन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, किंवा इंडियामध्ये जर तुम्हाला पुढे अभ्यास करायचा आहे तर IB मे नॉट बी द राईट फिट. तर CBSE इज ऑब्व्हियसली द प्रेफर्ड बोर्ड. ICSE असं त्या दोघांच्या मध्ये आहे. तर माझी मैत्रीण आहे प्राची, जी आनंदी स्कूल चालू करते ती, तर तिला मी विचारतो. पण आता खूप पेरेंट्सला असं वाटतं की कुठल्या शाळेत टाकायचं, जी मुलं IBत आहेत ऑलरेडी त्यांना तिकडनं काढून CBSEमध्ये टाकायचं, कारण मग 11वी-12वीत प्रॉब्लेम. तर इकडेच अभ्यास करायचा आणि इकडेच काम करायचं आहे, तर मग IB महाग पण आहे आणि फिट पण नाही आहे, तर वाय इट सीम्स टू बी अ मिसप्लेस इन्व्हेस्टमेंट. पण असं पण विचार करू शकता की ट्रम्प 3-4 वर्षाचा आहे, त्याच्यानंतर 2028मध्ये अजून कोणी येईल, तर मग त्याच्यानंतर परत चेंज होईल. तोपर्यंत कशाला, वाय इट शुड बी कट डाऊन ऑन ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज फॉर आवर चिल्ड्रन. तर इट्स व्हेरी इंटरेस्टिंग टू सी. काय वाटतं तुम्हाला, सांगा कमेंटमध्ये. प्राचीला पण विचारतो मी. ओके.